नमस्कार मित्रांनो, मी संदीप. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर बघूया आजचा पाठ. तर मित्रांनो, आजचा आपला पाठ आहे दमडी. लेखक कुसुमावती देशपांडे. आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत. दमडी हा पाठ बघून जर आपले बालपण आठवले असतील मित्रांनो, तर लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत. चला तर मित्रांनो, पाठाला सुरुवात करूया. 2:30-3 वाजण्याची वेळ. बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे एक चिंचेचे विस्तीर्ण झाड होते. त्याच्या खाली दमडी निजली होती. त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यांवर तिने डोके ठेवले होते. धुळीने धूसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळावरून गालांवर लोंबल्या होत्या. वाकड्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस असूनही दिसत नव्हते. गालांची तर नुसती हाडे दिसत होती. हडकुळ्या खांद्यांवरून आलेल्या मळक्या चोळीची तिने जेमतेम गाठ मारली होती. कमरेला अर्धे मुर्दे विटके लुगडे गुंडाळले होते आणि तिने त्याचा कसाबसा काचा खोचला होता. तिने आपले 10-12 वर्षांचे पोरसवदा अंग जमिनीवर टाकून दिले होते. तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाढ झोपी गेली असावी, पण तसे नव्हते. तिने काही क्षणापूर्वीच अंग टाकले होते. बाजारात ती 1 तासापूर्वी तर आली होती. आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरात गेली होती. तिच्या कमरेएवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंड्या तिला बांधू लागली. सोनेगाव जवळच्या वावरात त्यावेळी कुणी चिटपाखरूही नव्हते. तिच्या आजीच्या सपसप चालणाऱ्या विळपाचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होता. मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी. चांगले 2-2.5 तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते. ते ओल्या गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या. 2-2.5 मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचे नाके दिसले अन अखेर बाजार. तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती. मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली. हातपाय धुवून भाकरी खायला बसली. एवढेसे तुकडे चघळत चघळत ती भाकरी खात होती. ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भिरभिर फिरवी. जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवन ती तोंडी लावत होती. अर्र, केवढ्या भरदिशी धावतात या मोटारी अन भसदिशी पाणी उडवतात. या भाजीवाल्या चालल्या सोनेगावच्याच तर दिसतात. या हो तर काय, ती नाही का गोप्याची माय, भल्ली भरली टोपी भेंड्यांनी. हाऱ्याच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्यात, जसे काही शिपाईच. त्या उडण खटुल्याच्या तळापाशी नाही का उभे राहत संगिनी घेऊन तशा. अन त्या मोटारी तर अशा भरी अवघा रस्ता भरून टाकतात बाजूंनी. जाणाऱ्या माणसाला आपल्या वाऱ्याने ओढून नेतात. लोणीवाल्या उरल्यावर त्या झाडाखाली निंबाच्या. रामा रामा, केवढा कलकलट त्यांचा. अर्ध्याशी झुंज घालतात जणू. हा, काय न्यारा घमघमाट सुटलाय. तिने मागे वळून पाहिले. तिच्या पाठीशीच शेवभाजीवाल्याची राहुटी होती. शेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने. दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला. विस्पारलेल्या डोळ्यांनी त्या तेवढ्या अंतरावरून त्यांच्याकडेकडे ती पाहत राहिली. कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला. त्याने 2 पैसे दिले. कागदात मूठ भरून शेव घेतली. पलीकडे 4 हातांवर जाऊन तो खात बसला. दमडीने सावकाशपणे डोळे वळवले. आपल्या भाकरीच्या फटकुराकडे पाहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला. तिच्या जिभेवर जणू शेवेचे तुकडेच फिरत होते. भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले. नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याची ओघळ घळाघळा जाईतो ती ओंजळीने पाणी प्याली. फटकुरालाच हातोतोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली. मग तेच फटकूर चुंबडीसारखे उशाशी घेऊन झाडाच्या मुळांवर डोके ठेवून झोपली.
5 मिनिटातच तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नांच्या जगात शिरली. त्या स्वप्नात ती अखंड चालत होती, पावलामागून पाऊल टाकत होती. दृष्टीची झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते. त्यातून वाट काढत डोक्यावरचा जड लांब भारा सावरत ती एकसारखी चालली होती. बरोबर आजी नव्हती, कोणीच नव्हते. तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा, तिच्या डोक्यावर गवत कुठे होते. काहीतरी लांब, पिवळे, कडक, गरम, त्याचा संबंध भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता. हा शेव, खमंग, कुरकुरीत गरम शेव होती ती, तिच्या डोक्यावर होती. तिच्या हातानेच तिने धरली होती. त्यातली शेव खावी आपण. तिचा हात पुढे सरकला, पण लगेच भान आले की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच कोणाला द्यायचा असतो ना. पुन्हा ती स्वप्नातच चालू लागली. दमडी निजली होती. एवढी हालचाल होत नव्हती. तिच्या अंगावर चिंचेची पाने मधून मधून पडत होती. आकाशात ढगांची शिवाशिवी चालली होती. वाऱ्याचे झोत येत जात होते. मध्येच ऊन पडे तर घटकेत वाटे, आता पाऊस कोसळणार. असाच एक थंड वाऱ्याचा झोप आला व चिंचेची गार पाने तिच्यावर बरसली. पण तिचा स्वप्न प्रवाह चालूच होता. ती पुन्हा चालत होती. आता स्वप्नात एक थबथबलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता. पायात गोळे आलेले, सगळीकडे अंधार, प्रत्येक पावलाबरोबर भोवताली सळसळणारे गवत. तेवढ्यातच तिला त्या स्वप्नात आजी दिसली. तिच्या मागे जायचे ना. आजी तर फाटकातून आत चालली. चला चला, त्या बंगल्यावर चंदी आहे वाटतं. दमडी फाटकातून आत शिरली. मागले दार उघडले गेले. दमडी भारा सावरीत गोठ्याकडे गेली. आजी भारे सोडत होती तोवर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली. तिथून तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली. रसरशीत निखारे पेटले होते. त्याची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती. अरेच्चा, कुणीतरी भाकरी भाजतंय वाटतं. अन भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता. तेवढंच तिच्यापेक्षा एखाद दुसऱ्या वर्षानेच लहान असलेल्या मुलीचा आवाज आला. माझ्या भाकरीवर दूध पाहिजे, दूध. पाहूया तरी. पण आजी तर फाटकातून बाहेर पडली म्हणून दमडी निघाली. आजी मागोमाग चालू लागली. अंधारातून, गवतातून. आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले. सोनेगाव का ते? सोन्याचे गाव. मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाटेने वरवर चालली होती. मग शीतळा देवीचे देऊळ लागले. पलीकडे मारुतीचे. तो पहा, तो विठू नारळ फोडतोय वाटतं तिथं. मला दे की रं थोडं. हो तर तुझ्यासाठीच तर फोडतो. खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ करकरीत दाताखाली दाबला तर दूध निघतं नुसतं. दमडीने खोबरे खायला हात चटकन पुढे केला. विठू म्हणत होता, हो हो, हा सगळ्याच्या सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे. दमडे, घे, सगळा घे दमडे. पण त्याच वेळी दमडे दमडे तिच्या आजीच्या हाका आल्या. भारे विकून, मीठ मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारीत होती. दमडी जागी झाली. पण तिच्या डोळ्यांपुढे ते भाकरीचे, दुधाचे, खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होते. क्षणभर पडल्यास ती आजीकडे पाहत राहिली. आजीने पुन्हा हाक मारली, दमडे, अशी काहून पाहत ग? उठ ना आता. दमडी उठली. आपले भाकरीचे फटकूर झटकून घेतले व ती आता खरोखरच चालू लागली. शेवेचा खमंग वास घेत बाजारचा रस्ता तुडवू लागली. दीड दमडीचा चालता जीव तो. असाच पुढल्या बाजारी चालत येईल व त्याच्या पुढल्या बाजारी आणि त्याच्या पुढल्याही. तर मित्रांनो, दमडी हा पाठ आवडला असल्यास लाईक नक्की करा.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद.